नमस्कार. आपल्या सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. देश विदेशातील करोडो लोकांसाठी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रेरणास्थान आहेत. आज परदेशात जाण्याचं स्वप्न बरेच युवा पाहतात. न्यूयॉर्क, लंडन सारख्या शहरात कुणाला जावंसं वाटत नाही. आज काही तासात न्यूयॉर्कला पोहोचता येतं, काही सेकंदात लंडनला कॉल लागतो. ट्रॅव्हल आणि टेलिकम्युनिकेशनने सगळं सोपं केलंय. कष्ट करणाऱ्यांसाठी हव्यात तेवढ्या संधी आहेत आणि मार्गदर्शन करणाऱ्या संस्थाही आहेत. लोन देणाऱ्या बँक्स आहेत, गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, स्कॉलरशिप्स आहेत आणि मुख्य म्हणजे तुमचा शिक्षणाचा हक्क मारला जाणार नाही हे सुनिश्चित करायला एक भक्कम संविधान सुद्धा आहे. तरी पण आपल्यापैकी किती लोकांनी न्यूयॉर्क, लंडन किंवा इतर जागतिक शहरात जाण्याचं धाडस केलंय? आम्ही नाही जाऊ शकत, आमची परिस्थिती नाही, आम्हाला माहित नाही, यासारख्या अनेक अडचणी आपल्या समोर येतात. एवढं लांब कसं जायचं? कुठे राहायचं? आपल्याला ओळखीचं तिकडे कोणी भेटेल का? तिथल्या लोकांनी आपल्याला त्रास दिला तर? असे प्रश्न आपल्याला पडतात. 100 वर्षांपूर्वी या अडचणी नसतील का? कसे गेले असतील बाबासाहेब? विचार करा. ना फ्लाईट्स, ना फोन्स, ना आजच्या सोयी सुविधा. कुठून आलं असेल एवढं धाडस त्या काळी? आजकाल साधं शहर बदलायचं म्हटलं तरी घाम फुटतो. त्या काळी बाबासाहेबांनी देश विदेशात जाऊन ज्या संधी उपलब्ध आहेत त्या प्राप्त केल्या आणि समाज आणि आपला देश यांच्यासाठी तिथल्या ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या घेऊन येण्याचं धाडस केलं. आपल्यालाही आपल्या परिस्थितीतून बाहेर पडलं पाहिजे. जग पाहिलं पाहिजे आणि परत आलं पाहिजे. बाहेर पडा. ज्या संधी मिळतील त्या घेऊन बाहेर पडा. परदेशातच गेलं पाहिजे असं नाही. पण आपल्या गावाच्या कम्फर्ट झोन मध्ये आपण लोळत पडलो असू तर जागे व्हा. देशभर, जगभर संधी आहेत. त्यासाठी स्वतःला तयार करा. आणि स्वतःला तयार करायचं म्हणजे काय? तयार करण्यासाठी सगळ्यात आधी शिका. डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या ब्रीद वाक्यातील सगळ्यात पहिला शब्द शिका. लक्षात ठेवा, जी जाते ती संपत्ती, जे टिकतं ते शिक्षण. शिक्षण हीच खरी संपत्ती. शिक्षणाला पर्याय नाही मित्रांनो. शिक्षण हीच तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढण्याची किल्ली आहे. मिडल क्लास ते अपर क्लास आणि इकॉनॉमिक क्लास ते बिझनेस क्लास हा प्रवास फक्त शिक्षणातूनच होणार आहे. आणि शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही. काळानुसार बदललं पाहिजे. स्किल बेस्ड एज्युकेशन पण शिक्षणच असतं. त्याची जगभर मागणी आहे. बिझनेस एज्युकेशन, फायनान्शियल एज्युकेशन हे पण शिक्षणच. आपल्याला स्वतःचा बिझनेस करायचा असेल, जे की फार महत्वाचं आहे आजकाल, तर त्यासाठी सुद्धा मार्केट स्टडी करावी लागते. ते पण शिक्षणच. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे सध्या. स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर हे शिक्षण पण घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे, वापरता आलं पाहिजे. नाहीतर आपण मागे पडू. आणि आपण मागे पडणाऱ्यांपैकी, मागे राहणाऱ्यांपैकी नाहीत. डॉक्टर आंबेडकरांना मानणाऱ्या प्रत्येकाने जगात जे बेस्ट चालू आहे त्याचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि जगात जिथं बेस्ट संधी उपलब्ध आहेत त्या मिळवल्या पाहिजेत. शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा असाच एक उपक्रम म्हणजे नांदेडमध्ये आमच्या आंबेडकरवादी मिशनने 18 तास शिक्षणाचा हाती घेतलेला एक उपक्रम. आंबेडकरवादी मिशनचे संस्थापक आमचे गुरु दीपक कदम सर आणि आमचे मित्र IPS अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेतला जाणार आहे. तो अत्यंत प्रेरणादायी आहे. सिव्हिल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट मध्ये जेव्हा यंग ट्रेनिंग ट्रेनिंग करतात तेव्हा त्यांना कित्येक किलोमीटर पळायला सांगतात. कित्येक दिवस डोंगर दऱ्या ट्रेक करायला सांगतात. हे काही त्यांना रोज करायचं असतं का? नाही. पण लक्षात घ्या, प्रत्येकाच्या मनात एक मेंटल बॅरियर असतो, संकोच, अडथळा असतो की इतकं मी करू शकेन का? हे मला जमणार आहे का? मी हे कधी केलं नाहीये. तेच मेंटल बॅरियर ब्रेक करणं गरजेचं असतं. आयुष्यात रोज जरी त्या गोष्टी करायच्या नसल्या तरी वेळ पडल्यास मी ते करू शकतो हा आत्मविश्वास स्वतःमध्ये येणं गरजेचं असतं. काही बनायचं असेल तर ध्येय वेडं व्हावं लागतं. अंगात एक आग लागते. देहभान, तहान, भूक विसरून झपाटून त्या ध्येयामागं लागावं लागतं. 18 तास अभ्यास करणं सोपं नाही. पण ज्याला हे जमत नाही तो काय स्वतःची किंवा समाजाची परिस्थिती बदलणार? ही एक तपश्चर्या आहे आणि तुम्ही हे करू शकता हे स्वतःलाच तुम्ही दाखवून देणं हे या उपक्रमामागचं उद्देश असावं असं मला वाटतं. आपल्या महापुरुषांना आपण कशी मानवंदना द्यावी हे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की बाबासाहेबांना आपल्यावर अभिमान वाटेल असंच आयुष्य आपण जगलं पाहिजे. असेच उपक्रम हाती घेतले पाहिजे आणि हा त्यातलाच एक उपक्रम आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या चरणांना नतमस्तक होऊन, त्यांचे विचार मनात ठेवून, त्यांची शिक्षणासाठीची जी भूक होती ती पोटात बाळगून आपण सगळे त्यांच्याप्रमाणेच समाजसेवेसाठी, देशसेवेसाठी काम करत राहू. विषम परिस्थितीशी, अन्यायाशी प्रत्येक क्षणी झुंज देत राहू. सर्वांना पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.